श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या मंगलम व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आजूबाजूला घडणारा मात्र उघडपणे बोलला न जाणारा विषय मी आपल्यासमोर आणते आहे. अगदी नकळत्या वयापासून अनेक जीवांना यासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मात्र फक्त वय वाढलं म्हणून हे प्रसंग टळतात असं नाही, तर मानवी आयुष्यातील वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही लिंगामध्ये जरी आपण असू तरी देखील अशा प्रकारच्या नकोशा वाटणाऱ्या स्पर्शांना आपल्याला कधी ना कधी अनुभवावं लागलेलं आहे किंवा सामोरं जावं लागलेलं आहे. सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना असेल किंवा शाळा महाविद्यालय मंदिरं किंवा अगदी आपल्या घरापर्यंत देखील अशा प्रकारचे प्रसंग सर्रासपणे घडतात. मात्र त्याविषयी अतिशय गुप्तता बाळगली जाते. एखाद्या जीवानं मात्र हे सगळं झुगारून बोलण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः कुटुंबातली लोक किंवा जवळची माणसंच त्या जीवाची मुस्कटदाबी करतात आणि ती भावना जी बोलण्याची अतिशय गरज आहे ती तशीच मनात दडपून टाकली जाते. या न बोलल्या गेलेल्या भावनांमुळे जे काही प्रतिक्रिया निर्माण होतात त्या मात्र सोडवायला कुणीही मदतीला येत नाही. हे आणखीन आपल्याला नीटपणे समजावं म्हणून मी अतिशय महत्त्वाचं एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छिते. माझ्या माहितीत असलेल्या आत्ता ज्यांचं वय 40-45 वर्ष वय आहे अशा एका ताईंनी अतिशय खाजगीमध्ये हा प्रसंग मला सांगितला होता. या ताईंचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेमध्ये झालेलं आहे. साधारणपणे 6वी किंवा 7वीत असताना जो प्रसंग घडला त्या सांगत होत्या. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्गात बसण्यासाठी प्रत्येक मुलाला आपल्याबरोबर घरून येताना काहीतरी बसकर आणावं लागत असे. शाळेच्या परिसरातच एक अतिशय दानशूर व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीनं आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या शाळेला लाकडी बाक देणगी म्हणून दिले. आता आपल्याला बाकावरती बसायला मिळणार आणि खूप मज्जा येणार या आनंदामध्ये सगळ्या मुली अतिशय खुश होत्या. या ताई देखील त्या आनंदामध्ये सहभागी झाल्या होत्या. शाळेची घंटा झाली आणि सगळ्या मुली अतिशय आनंदामध्ये नव्यानंच शाळेत आलेल्या लाकडी बाकांवरती जाऊन बसल्या. बेंचवर बसण्याची ती नवलाई, लाकडाचा येणारा तो वास या आनंदामध्ये सगळ्या मग्न असताना या ताईंच्या बाबतीत मात्र अतिशय विपरीत घडलं. पहिल्या बाकावर अगदी मजेमध्ये बसलेल्या या ताईंच्या समोर त्यांच्या शिक्षकांची लाकडी खुर्ची होती. पुढच्या तासाची घंटा झाली आणि इतिहासाचे शिक्षक त्या खुर्चीत येऊन बसले. साधारण मध्यम वय उलटलेले म्हणजेच निवृत्तीच्या दिशेनं वय असलेले एक शिक्षक इतिहास हा विषय शिकवत असत. त्यांनी सगळ्यांना वह्या काढून काहीतरी लिहून घ्यायला सांगितलं. त्या शिक्षकांनी सांगितल्यानुसार प्रत्येक मुलगी आपल्या वहीमध्ये डोकं खुपसून बसलेली असताना या ताई देखील आपले शिक्षक जे सांगत आहेत ते लिहित असताना मग्न होऊन गेल्या आणि काही क्षणातच त्यांच्या मनावर शरीरावर असा घाव बसला जो त्या आजतागायत विसरू शकलेल्या नाहीत. आपल्या वडिलांपेक्षा 4-2 वर्षांनी मोठ्या असलेल्या त्या शिक्षकांनी त्या ताईंच्या पिंढरीवरती आपला पाय फिरवायला सुरुवात केली. अतिशय गलिच्छ अशी भावना, स्वतःच्या शरीराची किळस, शिक्षकांविषयीचा राग, आलेला संताप या सगळ्या एकत्रित भावनांनी त्या ताई अक्षरशः उकळत होत्या. मात्र परिस्थितीला कसं हाताळायचं हे त्या इवल्याशा जीवाला समजत नव्हतं आणि डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. शेजारी बसलेल्या मुलीला वाटलं जे सांगितलं जात आहे ते अवघड जात आहे म्हणून ती रडते आहे. सुदैवानं काही क्षणातच घंटा वाजली आणि त्या ताईंनी सुटकेचा निश्वास टाकला. खरं तर काही सेकंद घडलेली ही घटना आजही त्या ताईंच्या मनावर तशीच्या तशी कोरलेली आहे. या घटनेचा परिणाम, या घटनेचे पडसाद त्या मुलीच्या मनावर काय काय आणि कुठल्या कुठल्या पातळ्यांवरती उमटले असतील कदाचित त्याची जाणीव त्या मुलीला देखील नाही. आपल्या बाबतीमध्ये आपल्याला न आवडणारं अतिशय गलिच्छ असं काहीतरी घडलेलं असताना ते जर एखादी व्यक्ती इतर कुणाला सांगू शकत नसेल तर त्याच्या इतका मानसिक त्रास दुसरा कुठलाच असू शकत नाही. हा व्हिडिओ जे कोणी ऐकत आहेत, स्त्री असो अथवा पुरुष असो, आपल्या आयुष्यामध्ये जर दुर्दैवानं आपण या प्रसंगाला सामोरे गेला असाल तर मी काय म्हणते आहे त्याची जी झळ आहे ती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचली असेल. या संदर्भात आणखी एक दुसरं उदाहरण मी आपल्यासमोर मांडते आहे. हे उदाहरण कदाचित आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असेल. हे उदाहरण ऐकताना आपल्याला असं वाटेल की असं कधी होतं का, पण मी हे अनुभवलेलं आहे. माझ्या समोर एका व्यक्तीनं स्वतःचं हृदय बाहेर काढून दाखवावं अशा तीव्र शब्दांमध्ये त्याचा अनुभव सांगितलेला आहे. तोच मी मला जमेल तशा शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. एक 30 वर्ष वयाचा युवक नोकरी संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा अशा द्विधा मनस्थितीमध्ये तो मार्गदर्शनासाठी माझ्याकडे आला होता.
मात्र त्याच्याशी बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली की फक्त नोकरी हे त्याच्या द्विधा मनस्थितीचं कारण नाही. निर्णय घेत असताना त्या प्रक्रियेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अतिशय नकारात्मक आहे. मला हे जमेल का? मला हे जमलंच नाही तर? आणि जर लोकांनी मला फसवलंच तर? माझा गैरफायदाच घेतला तर? अशा प्रकारचे असंख्य नकारात्मक प्रश्न तो स्वतःविषयी मांडत होता. थोडंसं खोल गेल्यानंतर लक्षात आलं की या मुलानं त्याच्या आयुष्यामध्ये अतिशय गंभीर प्रसंगाला तोंड दिलेलं आहे आणि हा कालावधी काही क्षणांचा नाही तर काही वर्षांचा आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा हा मुलगा दिसायला अतिशय देखणा आणि अभ्यासामध्ये अतिशय गती असलेला होता. या मुलाच्या पौगंडावस्थेमध्ये साधारण 6वी-7वी पासून त्याच्या बाबतीमध्ये वरच्या वर्गातील काही मुलांनी अतिशय गलिच्छपणे वर्तणूक करायला सुरुवात केली. रोज शाळेमध्ये आल्यानंतर गेटमधूनच त्याला तास बुडवून शाळेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या पडक्या जागेमध्ये नेऊन त्याच्याबरोबर अयोग्य कृत्य केलं जायचं. हा मुलगा ते कृत्य साधारणपणे 6 ते 7 वर्ष सहन करत राहिला आणि एके दिवशी स्वतःच्या शरीराची स्वतःचीच घाण वाटून, त्रास वाटून त्यानं मोठ्यानं प्रतिकार केला आणि नाही असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवसापासनं ही गोष्ट व्हायची बंद झाली. आज तो मुलगा मला प्रश्न विचारत होता की मी इतके दिवस नाही का म्हटलो? जर मी एकदा नाही म्हणून हे संपणार होतं, तर इतके वर्ष मी हा त्रास का सहन केला? खरं तर या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नाही. जे काही लहानपणी अगदी कोवळ्या वयामध्ये घडलं, त्याचे परिणाम त्या लेकराच्या मनावर आजही तसेच ताजे आहेत. या 2 उदाहरणांमध्ये ज्या व्यक्ती या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या, त्यांच्या मनावर झालेले जे घाव आहेत, त्याचे जे ओरखडे आहेत, कदाचित काळही त्याच्यावरती औषध नाही. आपण अतिशय सोयीनं म्हणतो, जसा वेळ जाईल तसं सगळं विसरलं जाईल. मात्र असे काही घाव असतात, की काळ जरी पुढे गेला तरी देखील एका ठराविक इंटरव्हल नंतर, एका ठराविक गॅप नंतर त्या जखमा पुन्हा एकदा भळभळायला लागतात. एखाद्या जखमेची खपली काढून जसं रक्त भळभळतं, तशा या जुन्या स्मृती ज्या अतिशय नकोशा आहेत, त्या मनाच्या प्रतलावरती वर येतात आणि एक असह्य जीवघेणी ठसठस या जीवांना देऊन जातात. नेमकं अशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूला घडत असताना इतर कुठल्याही व्यक्तीला त्याची जाणीव नसते. किंबहुना घडत जरी असलं किंवा घडलं जरी असलं तरी देखील आपण मोकळेपणानं, विश्वासानं त्याविषयी बोलत नाही. अलीकडच्या काळामध्ये शाळेमध्ये गुड टच, बॅड टच या संदर्भामध्ये सांगितलं जातं. मात्र कधी-कधी हे बॅड टच आपल्या अतिशय जवळच्या, आदराचं नातं असलेल्या व्यक्तींकडूनच आपल्याला ज्यावेळेला भोगावे लागतात, ती वेदना आपण सांगूही शकत नाही. अगदी आपला काका, मामा, चुलता, मानलेला भाऊ, मावस भाऊ, आतेभाऊ किंवा अगदी आपले शिक्षकही असू शकतात. अशा प्रसंगांमध्ये जे काही मुलं किंवा मुली जातात, त्यांच्या वेदनेची खरंच आपल्याला पुसटशीही कल्पना येणार नाही. आता आपल्याला असं वाटेल, की मुलींनाच फक्त या प्रसंगांना सामोरं जावं लागतं का? तर हे फक्त अर्धसत्य आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या भोवती वावरणारी अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना या प्रसंगांना तोंड द्यावं लागलेलं आहे. मात्र फक्त मुलगा आहे आणि कसं सांगणार, कसं बोलणार, कोणाशी बोलणार या भावनेनं ते स्वतःला कायमचं कोंडून घेतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या एकूणच सांसारिक आयुष्यावरती, व्यावहारिक आयुष्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. लहान मूल असेल किंवा वयात आलेल्या माणसांनाच अशा प्रकारे त्रास होतो का? तर याचंही उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागतं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती व्यक्ती उभी असेल, ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल, ती घरात असेल, घराबाहेर असेल, अतिशय पवित्र ठिकाणी असेल किंवा जिथं या गोष्टींची कल्पनाच केली जाणार नाही, अशा ठिकाणी देखील असू शकेल. कुठल्याही ठिकाणी मानवी वृत्ती तिचा विवेक गमावून ज्यावेळेला विकृतीचं रूप धारण करते, त्यावेळेला स्थळ काळाचं भान, लिंगाचं भान, नात्याचं भान या सगळ्या गोष्टी गौण ठरतात आणि माणूस अक्षरशः हिडीस पद्धतीनं स्वतःच्या विकृत गोष्टी इतर जीवांवरती लादतो. कधी-कधी हे सगळं काही क्षणांसाठी घडतं. मात्र ज्या व्यक्तीच्या बाबतीत, ज्या जीवाच्या बाबतीत हे घडलेलं असतं, ती व्यक्ती मात्र त्या घटनेच्या त्याच क्षणामध्ये अडकून पडते. ज्या व्यक्तीनं, भले ती स्त्री असो अथवा पुरुष असो, जिनं हे कृत्य केलेलं आहे, ती पुढे निघून जाते. मात्र ज्या जीवाच्या बाबतीत हे घडलेलं आहे, तो जीव मात्र घड्याळाची सुई एका ठिकाणी अडकून पडावी, तसंच त्या क्षणांमध्ये, त्या अस्वस्थतेमध्ये तसाच अडकून राहतो. काळ पुढे जात असला तरी देखील त्याच्या मनामध्ये तो जो घाव आहे तो तसाच राहतो आणि मग त्याच्या स्वभावामध्ये आपल्याला हळूहळू बदल होताना दिसतात. आता हे जे बदल घडतात ते किती पातळ्यांवरती कशा प्रकारे घडतात
हे खरंच कुणीच सांगू शकत नाही. अचानक ती व्यक्ती एकलकोंडी बनते किंवा खूप नकारात्मकतेमध्ये जाते. कदाचित खूप काळ ती रडत राहते. तिचं जेवणावरचं लक्ष उडतं, अभ्यासावरचं लक्ष उडतं. आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टींमध्ये रस वाटत नाही. अशा अनेक प्रकारे तिच्या मनामध्ये जी काही आंदोलनं निर्माण झालेली आहेत, ती अशी बाहेर पडतात. समजा जर आपल्या भोवती असलेल्या एखाद्या जीवाची किंवा आपली स्वतःची अशी जर घुसमट चालली असेल, तर यातून बाहेर कसं पडायचं? काही मार्ग आहेत का? निश्चितपणे काही मार्ग आहेत. आपण ज्या व्यक्तीवरती खरोखर विश्वास ठेवू शकतो, अशा व्यक्तीला मनमोकळेपणानं जे घडलेलं आहे ते सांगून मोकळं व्हावं. त्यामधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं विरेचन म्हणजे कॅथार्सिस अनुभवायला येऊ शकतं. आणि एकदा का मन मोकळं झालं, तर पुढचा प्रवास आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरती करता येऊ शकतो. आपल्याला जी गोष्ट करायला खूप आवडते आहे, तिच्यामध्ये आपण मन रमवून जेव्हा ते विचार येतात, तेव्हा त्यापासून दूर जाऊ शकतो. मात्र त्यांना टाळणं हा याच्यावरचा उपाय होऊ शकत नाही. जे काही आहे ते एकदा बोलून, एकदा व्यक्त करून मन रिकामं झाल्यानंतर मग आपल्याला पुढचा काही एक मार्ग ठरवता येऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा आपल्या स्वभावावर जो दूरगामी परिणाम झालेला आहे, तो बदलता येऊ शकतो का? तर निश्चितपणे बदलता येऊ शकतो. या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जर आपण बदलू शकलो, तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांमध्ये देखील निश्चितपणे बदल होऊ शकतो. यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला साथ सोबत लागते, ती आपल्या कुटुंबियांची, आपल्या मित्रमंडळींची. मात्र विरोधाभास कसा आहे बघा, ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारच्या घटनेला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला पहिल्यांदा ही गोष्ट लपवली जाते ती कुटुंबियांकडून. माझ्याविषयी काय विचार करतील या एका अदृश्य भयापोटी ही व्यक्ती बोलूच शकत नाही. आणि मग ही भावना दडपल्यामुळे जे काही दुष्परिणाम भोगावे लागतात, ते फक्त जिनं भोगलं आहे तिलाच नाही, तर दुर्दैवानं कुटुंबियांनाही भोगावे लागतात. आणि मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, की या व्यक्तीला झाले काय? हा कालपर्यंत बरा होता, ही आज अशी का वागते आहे? अशा प्रकारची वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकानं घर असेल, समाज असेल, कामाची जागा असेल, धार्मिक स्थळ असेल, तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या पालकत्वाचा जो अंश आहे, तो फक्त कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार जर समाजामध्ये सगळ्या बाजूंनी झाला, तर अशा प्रकारच्या गोष्टी भविष्यामध्ये टाळता येऊ शकतात. मात्र त्यासाठी कौटुंबिक पातळीवर असेल किंवा सामाजिक पातळीवरती असेल, मोकळेपणानं संवाद होणं अतिशय आवश्यक आहे. कुठल्याही जजमेंटशिवाय, कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय समोरची व्यक्ती काय बोलते आहे, तिला काय मन मोकळं करायचं आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्यातला श्रोता आधी तयार व्हायला हवा. आपण जर इतरांना ऐकून घेऊ शकलो, तर अनेक प्रश्नांची निर्मिती होणंच थांबू शकतं. अर्थात याची सुरुवात करायची आहे आपल्या स्वतःपासून, आपल्या स्वतःच्या घरापासून. हे सगळं करत असताना नेमकं मी माझ्या जगण्याकडे, माझ्या जीवनाकडे कसं पाहिलं पाहिजे? आपल्या आहारामध्ये, आपल्या विहारामध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये नेमके असे काय बदल करायला हवेत, जेणेकरून आपल्याला सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होता येईल? यासाठीच आहे मंगलम ही ऑनलाईन कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या असतील, नातेसंबंधविषयक प्रश्न असतील किंवा आपल्या आरोग्यविषयक घटकांपासून ते आपल्या आध्यात्मिक प्रवासासंदर्भामध्ये आपण अगदी सखोलपणे बोलत आहोत. प्रत्येक सेशनच्या शेवटी आपल्याला ध्यानाचाही अनुभव घेता येणार आहे. या कार्यशाळेमध्ये आजच सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नोंदणी करायची आहे. तेव्हा लवकरच भेटूयात मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या रूममध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.